वळत पुढच्या बातमीकडे जालिंदर सुपेकर यांच्यावर आणखी एक नवा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी कारागृहातील खाद्यपदार्थांच्या दरात घोटाळा केल्याचा हा आरोप आहे। सुपेकर आणि गुप्ता यांनी 5 स्टार हॉटेलच्या दराने कैद्यांसाठी खाद्यपदार्थांची खरेदी केली, मात्र प्रत्यक्षात हातगड्यांवरील पदार्थ कैद्यांना खाण्यासाठी दिल्याचं समोर आलं। दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या 627 प्रकारच्या साहित्यांचे खरेदी दर जालिंदर सुपेकर यांनी निश्चित केलेले आहेत। सदरचे दर निश्चित करत असताना बाजारामधील सर्वाधिक महागड्या वस्तू आणि वाढीव बाजारामधील दर पकडण्यात आलेले होते। महाराष्ट्रामध्ये हा जो तुरुंग घोटाळा झालेला आहे त्यामध्ये अमिताभ गुप्ता किंवा जालिंदर सुपेकर एवढेच नाही आहे, त्यांना मदत करणारे या तुरुंग विभागामध्ये काम करणारे अनेक कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ज्यांच्या सहाय्यानं बदल्यांचा बाजार झाला, खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला किंवा जव्हार आणि भुतडासारखे जे पुरवठादारक होते ज्यांनी माल खरेदी करत असताना फुटपाथवरचा माल खरेदी केला आणि त्याला किमती मात्र पंचतारांकित हॉटेलमधल्या ज्या किमती आहेत त्याच्यापेक्षा जास्त लावला। त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे।